तर अजून बघणार आहे क्लास 5 चॅप्टर नंबर 8 मल्टिपल्स अँड फॅक्टर. त्यातलं आपण बघणार आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. इम्पॉर्टंट आहे हे. तुम्ही 12th जा, पुढे किती की मोठं शिका, बेसिक जे असते मॅथमॅटिक्समध्ये, तर याच्यावर क्वेश्चन तर येणारच आहे तुम्हाला. ठीक आहे, अदर एक्झामसाठी पण येताच. डिव्हिजिबिलिटी टेस्ट कंपल्सरी आहे. तर फर्स्ट दिली आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय अ 2. काय तर 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय दिली आपल्याला, सिम्पली की एवढंच लक्षात ठेवायचं. या नंबरच्या युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर जर येत असतील तर याचा अर्थ काय, तर तो 2ने डिव्हिजिबल नंबर आहे. ओके, किंवा 2चा टेबल जरी म्हटलं तरी चालेल की 2च्या टेबलमध्ये जितके नंबर येत असतील ते 2ने डिव्हिजिबल असतात. कारण की आपण आधीच बघितलं मल्टिपल्स आणि फॅक्टर्स हे सेमची गोष्ट राहते. ओके, मग आता डेफिनेशन काय म्हटलेलं आहे, इफ देअर इज अ 0, 2, 4, 6 or 8 in the unit place, the number is a multiples of 2 or is exactly divided by 2. बघा काय सांगितलं आहे, सिम्पली एवढं लक्षात ठेवायचं. युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर जर येत असतील तर ते 2ने डिव्हिजिबल नंबर्स असतात. ठीक आहे, आता आपण जरा एक्झाम्पल घेऊन घेऊया. ठीक आहे, फर्स्ट आपण छोटं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो 48ला. ठीक आहे, तर बघा याच्या युनिट प्लेसला आपला 8 नंबर आहे. युनिट प्लेसला जर हे नंबर आले तर आपण म्हणतो काय, तर 2ने डिव्हिजल आहे. बरोबर, म्हणजे मी याच्यातून सांगू शकतो की हा किती येणार, तर 2च्या टेबलमध्ये 4 येते. किती येणार, 2 2 4 4 येतो. म्हणजे 4 4 गेला 0. नेक्स्ट टर्म आपली 8, परत 2च्या टेबलमध्ये आपला 8 येतो. किती झालं, तर 2 4 8 येते. म्हणजे आपला रिमाइंडर आपला 0 आला. याचा अर्थ काय, आपण याला 2ने डिवाइड करू शकतो. बरोबर आहे. थोडा नंबर मोठा घेऊन घ्या. सेकंड नंबर घेऊया आपण, त्याला 746. बरोबर आहे, तर आपण याला डिवाइड करून बघूया 2ने. 746ला किती येणार, तर 2च्या टेबलमध्ये 7 येत नाही. त्यापेक्षा लहान संख्या कोणती येते तर बघूया किती येते. 2 3 येतो आपला 6. 7मधून 6 गेला किती येणार, आपला 1 येणार आहे. इथे येईल आपला 4 खाली. 2च्या टेबलमध्ये 14 येते काय, तर किती जर येतो, 2 7 येतो आपला 14. म्हणजे इथे काय ना, तर आपला 14 आला. याचासुद्धा रिमाइंडर आपला 0 येते. परत थर्ड टर्म कोणती आपली, तर त्याला खाली घेऊन घेऊया 6ला. बरोबर, आता 2च्या टेबलमध्ये 6 येतो. किती येतो आपला 2 3 येतो 6. म्हणजे रिमाइंडर किती आपला 0. याचा अर्थ हा 2ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. आता थोडा अजून मोठा नंबर घेऊया की 3ने चेक करूया. तर थर्ड नंबर कोणता घ्यायचा आपण, तर मोठा घेऊया. चला 4 8 6 2 घेऊया. ठीक आहे, याला डिवाइड करून बघूया. ठीक आहे, सिंगल डिजिट घेऊ. चला, तर 2च्या टेबलमध्ये 4 येते. किती जर तर आपला 2 2 म्हणजे आपला आन्सर किती आला 0. चला सेकंड नंबर घेऊन घेऊया खाली इथे. तर 8 येते 2च्या टेबलमध्ये. 2 4 येतो आपला 8. बरोबर, रिमाइंडर आला 0. त्याच्यात थर्ड टर्म 2च्या टेबलमध्ये 6 येतो. 2 3 येतो आपला 6. बरोबर, म्हणजे इथे आपला 0. त्याच्यानंतर 2 येतो आपला, तो येतो 2 1 2. म्हणजे रिमाइंडरमध्ये आपला 0 आला. म्हणजे याचा अर्थ हा नंबरसुद्धा 2ने डिव्हिजिबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट डिव्हिजिबल टेस्ट बघायची आहे. कोणती दिली आपल्याला, तर ती दिली आहे 5ची. बघा 5ची डिव्हिजिबल टेस्ट काय म्हटलं आहे, तर एनी नंबर विथ अ 0 or 5 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल्स ऑफ 5 or डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे काय सांगितलं आहे, तर सिम्पली एवढं लक्षात ठेवायचं, युनिट प्लेसला जर 0 आणि 5 प्रेझेंट असेल तर ते नंबर काय, तर 5ने डिव्हिजिबल आहे. फॉर एक्झाम्पल आपण चेक करून घेऊया. युनिट प्लेसला काय पाहिजे आपल्याला, तर 0 आणि 5 पाहिजे. फर्स्ट आपण एक्झाम्पल घेऊन घेऊया 40. 5ने डिवाइड करून बघायला. तर मी 5ने जर डिवाइड केला, आता 5च्या टेबलमध्ये तर 4 येत नाही. म्हणजे आपण पूर्ण घेऊ नंबर. तर 5च्या टेबलमध्ये ऑलरेडी 4 येतो. किती जार, तर 5 8 तो किती येतो आपला, तर 40. म्हणजे आपला रिमाइंडर किती आला 0 आला. बरोबर, इझी होतं. चला सेकंड थोडा हार्ड घेऊन घ्या की 500 डिवाइड करून बघूया. 5 1 5. दुसरी टर्म घ्यायची खाली आपल्याला. 5 1 5 0 येतो. बरोबर, लास्टचा आपला डिजिट घेतला आपण 0. ठीक आहे,
येईल आपला आन्सर. सॉल्व होते. थर्डमध्ये बघा 4625, थोडा मोठा नंबर घ्या. चला यालासुद्धा 5ने डिवाइड करून बघूया. 4625ला. चला ठीक आहे. आता 2च्या पेअरनी सॉल्व करू याला. ठीक आहे. आता 5च्या टेबलमध्ये 46 येते का? नाही, त्यापेक्षा छोटी संख्या घेऊया आपण. कोणती घेणार तर 5 9 जर घेतो आपण याला 45. इथे किती येईल तर आपला रिमाइंडर येईल इथे. त्याच्यानंतर इथे यायला आपला 12 आला. बरोबर, सिंगल डिजिट घेतला मी खाली इथे. तर आता 5च्या टेबलमध्ये 10 येत नाही, बट त्यापेक्षा लहान संख्या कोणती येते तर 5 2 जर येतो आपला 10. इथे रिमाइंडर आपला 2 राहिला आणि इथे येईल आपला 5 खाली. ठीक आहे. आता 5च्या टेबलमध्ये 25 येतं. किती जर तर 5 5 जर येतो आपला 25. बरोबर आहे. याला सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. थर्ड डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपली दिलेली आहे. टेस्ट ऑफ अ डिव्हिजिबिलिटी ऑफ 10. एनी number that has the 0 in the unit place is a multiples of 10. ज्याच्या युनिट प्लेसला आपल्याला काय पाहिजे तर फक्त 0 प्रेझेंट पाहिजे. तो काय असतं तर आपला डिव्हिजिबल बाय 10 राहतो. चला फॉर एक्झाम्पल बघून घेऊया आपण. एक्झाम्पल आपण फर्स्ट नंबर घेऊन घेऊया इथे 1240. चला मोठा नंबर घेऊन घेऊया. तर 10ने डिव्हिजिबल आहे का बघून घेऊया याला. चला 2च्या पेअरने करू. 10च्या टेबलमध्ये 12 येत नाही, त्यापेक्षा लहान संख्या कोणती येणार तर आपली 10 1 जर येतो आपण 10 घेऊया. म्हणजे याचा रिमाइंडर किती आला आपला 2. इथे किती आला आपला तर 4 येईल इथे खाली. आता 10च्या टेबलमध्ये 24 येत नाही, त्यापेक्षा लहान संख्या कोणती तर 10 2 जर येतो आपला 20. इथे रिमाइंडर आपला 4 आणि इथे येईल आपला 0 खाली. आता 10 4 जर किती येतो आपला तर 40 येतो. बरोबर आहे. रिमाइंडरला आपला 0. म्हणजे हे झालं आपलं एक्झाम्पल. समजलं कसं सॉल्व करायचं आपल्याला तर. ठीक आहे. चला आता आपण बघूया प्रॉब्लेम सेट नंबर 33ला. चला प्रॉब्लेम सेट नंबर 33 बघूया. काय म्हटलं आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये. राईट अ 5 3 डिजिट नंबर दॅट आर अ मल्टिपल्स ऑफ 2. काय सांगायचं आपल्याला तर 5 नंबर्स तयार करायचे जे मल्टिपल्स असतील कशाचे तर 2. 3 डिजिट म्हणजे काय तर आपल्याला जे 100च्या वरचे नंबर्स आहे. ठीक आहे. ते नंबर्स घ्यायचे जे 2ने डिव्हिजिबल असतील. तर 2ने डिव्हिजिबल असतील कसे काय सरळ गोष्ट आहे की आपण काय चेक करू संपली याला डिव्हिजिबल टेस्टच पकडा ना. ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर येतील ते आपण लिहू शकतो. 5 का मी त्यापेक्षा दुप्पटने लिहू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे घेतलं आपण 100 घेतला. ठीक आहे. त्यापेक्षा मी 110 घेतला असता खूप सगळे नंबर तयार करू शकलो असतो. 120 घेऊ शकतो, 140 घेऊ शकतो, 122 घेऊ शकतो, 128 घेता येते, 428 घेता येते, 500 घेता येते. किती पण तयार करू शकतो. हे काय झालं तर आपलं फर्स्ट याचा आन्सर झालं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन म्हटलं आहे राईट अ 5 3 डिजिट नंबर्स दॅट मल्टिपल्स ऑफ 5. सेम आता 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय तर युनिट प्लेसला काय पाहिजे आपल्याला तर 0 आणि 5 प्रेझेंट पाहिजे. तर मी एक्झाम्पलमध्ये तयार करू शकतो. चला 3 डिजिट नंबर घ्यायचेत ना. मग आता आपण काय घेऊ शकतो 155 घेऊ शकतो, 160 घेऊ शकतो, 165 170 180 185 त्याच्यानंतर 200 205. हे काय झालं तर आपले 5ने डिव्हिजिबल होणारे नंबर्स झाले. ठीक आहे. तुम्हाला हे लिहायचे असेल हे लिहू शकता किंवा हे पण लिहू शकता. ठीक आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये दिलं आपल्याला राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट्स आर मल्टिपल ऑफ 10s. मल्टिपल्स ऑफ 10s म्हटलं आहे म्हणजे काय तर आपल्याला युनिट प्लेसला कोणता नंबर पाहिजे तर तो पाहिजे 0. काय पाहिजे युनिट प्लेसला आपल्याला 0 हा नंबर प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे. 0 हा नंबर प्रेझेंट पाहिजे. तर आपण काय करू शकतो की फर्स्ट 100 घ्या, 120 घ्या, 130 140 150 किती नंबर घेऊ शकतो आपण. फक्त आपल्याला काय तर एकच अट आहे की त्याच्या युनिट प्लेसला आपल्याला 0 पाहिजे आणि तो 3 डिजिटचा नंबर पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नोट बघा. राईट अ 5 नंबर दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. मल्टिपल पाहिजे 2 आणि 3चे. ठीक आहे. काय सांगितलं आहे राईट अ 5 नंबर दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. तर 2 ॲज वेल ॲज 3 मीन्स 2 अँड 3 मल्टिपल्स ऑफ 2 आणि 3चे मल्टिपल पाहिजे म्हणते. तर याला मी असंच करतो. ठीक आहे. सरळ गोष्ट म्हणजे कितीचा करायचं आपल्याला तर 6चा करायचा. त्यापेक्षा एवढं लक्षात ठेवायचं की 2 आणि 3च्या टेबलमध्ये येणार आहे सेम नंबर लिहायचे आहे. किती आहे 2 2 4
4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, नंतर येतो आपला 14, 16, 80, 20 इथे येणार. ठीक आहे. बघा आता कोणकोणते नंबर्स कॉमन येतात आपल्या याच्यातले ते आपण लिहू शकतो. ठीक आहे. फर्स्ट 6 कॉमन आहे म्हणून आपण फर्स्ट नंबर लिहिला 6ला. त्यानंतर 8 येत नाही येत. कोणता येतो तो 12 येत आहे. चला लिहा 12 लिहा. त्याच्यानंतर आहे 15 येत नाही. ठीक आहे. नंतर येतो आपला डायरेक्टली इथे येतो 18. बरोबर आहे. 18 लिहू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर आहे 24. तर याच्यातसुद्धा 24 येतो. किती जर तर 12 2 जा 24 येतो. म्हणजे आपण इथं 24 सुद्धा लिहू शकतो किंवा 6चा टेबल जरी लिहिला तरी चालते. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेलं आहे. अ रिबन इज अ 3 मीटर लॉंग. कॅन वी कट it into a 15 centimeter pieces and have a nothing left over. Write the reason why or not. काय सांगितलं आहे. एक 3 मीटरची रिबन आहे म्हणते. हे 3 मीटरची रिबन पकडा. ओके. आता कॅन वी कट अ 15 सेंटीमीटर पीसेस. काय म्हटलं आपल्याला की 15 सेंटीमीटरचे पीसेस करायचे म्हणते आणि केल्यानंतर त्याचा एक तुकडासुद्धा आपल्याला राहिला नाही पाहिजे. हे असं बघितलं आहे. यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं. फर्स्ट आपण काय करणार त्याला सिम्पली तर ते काय म्हटलं आपल्याला की 3 मीटर सांगितलेले आहे. ओके. आणि इथे आपल्याला म्हटलं आहे की 15 सेंटीमीटर करायचं. पहिले तर काय करायचं आहे. दोन्ही याचा आपल्याला बेस जे करायचं आहे याला काय करायला लागतं तर सेममध्ये कन्वर्ट करा. एक तर त्याला मीटरचं मीटरमध्ये दोन्ही याला मीटरमध्ये कन्वर्ट करा. एक तर दोन्ही याला सेंटीमीटरमध्ये. तर आपण सिम्पली काय केलं तर मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. म्हणून आपण याला काय केलं तर 3 मीटर आहे म्हणून त्याला सिम्पली मल्टिप्लाय केलं 100ने. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 300 एवढं येणार आहे. आता दोन्ही सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केले आपण. ठीक आहे. आता पुढे बघा काय करायचं आपल्याला. वी कॅन कट इन टू अ 15 सेंटीमीटर पीसेस सिन्स अ 300 इज एक्झॅक्टली डिवायडेड बाय 15. काय करायचं त्याला सिम्पली तर आपण याला डिवाइड करू शकतो. म्हणजे काय केलं तर 300 डिवायडेड बाय मी काय करणार तर हे 0 कॅन्सल करा. 5 1 जर 5 5 6 जर काय येते तर आपला 30 येते. म्हणजे काय करणार तर आपण वी विल गेट अ 6 पीसेस अ नथिंग इज लेफ्ट ओवर. म्हणजे आपण काय करू शकतो तर ही जी लेस दिली होती आपल्याला त्याच्या आपण पूर्ण तुकडे तर केले रिबनचे. ठीक आहे. आणि त्याचे एक्झॅक्टली काय किती बनले तर आपले 6 पीसेस बनलेले आहेत आणि एक सुद्धा तुकडा राहिलेला नाही. हे झालं आपला आन्सर. बरोबर बघा. अ रिबन इज अ 3 मीटर लॉंग अँड आय नीड 8 pieces of a ribbon and each is a 40 centimeter long. And how many a centimeter a shorter is the ribbon than a length I needed. गिवन मध्ये काय काय आपलं ऑलरेडी आलेलं आहे तर फर्स्ट आहे 1 piece of 40 सेंटीमीटर म्हटलं आपल्याला. ठीक आहे. सो वी गेट 8 pieces रिबन. मग आता पहिले आपण काय करू त्याला सेंटीमीटर कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे. म्हणजे कसं केलं तर 14 सेंटीमीटर म्हटलं आपल्याला. ठीक आहे. त्याला सिम्पली आपण काय केलं तर 8 मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती आलं 320 आला. बरोबर. मग आता 3 मीटर रिबन म्हटलं तर आपण केलं होतं त्याला 300 सेंटीमीटरमध्ये. सेंटीमीटरमध्ये सगळ्याला कन्वर्ट करून घेतलं. मीटरचं सेंटीमीटर कन्वर्ट केलं. मग आता आपलं आन्सर काय आलं फर्स्टमध्ये तर 320 आलं होतं. बरोबर. आणि आत्ता जे आपण कन्वर्ट केलं ते किती आलं तर आपलं 300 आलं. मग आता सिम्पली आपण त्याला कॅन्सल करू शकतो. 0 आला इथे येईल आपला 2 इथे येईल आपलं 0. म्हणजे आपला किती आलं तर अ रिबन इज अ शॉर्टर दॅन किती आहे तर आपला 20 सेंटीमीटर येणार आहे. चला क्वेश्चन नंबर 5 का. If the number given in a table is divisible by the number of a divisor, put a right tick if the box if not divisible by the divisor if put a wrong in the box. बघा इथे आपल्याला 2चे डिव्हिजन टेस्ट जे आपण केलेली आहे 5 आणि 10चं विचारलं आहे. ठीक आहे. 2च्या डिव्हिजन टेस्टनुसार काय तर युनिट प्लेसला आपल्याला काय पाहिजे 0 2 4 6 8 हे नंबर आपल्याला 5च्या डिव्हिजन टेस्टनुसार काय तर आपल्याला युनिट प्लेसला पाहिजे 0 आणि 5 प्रेझेंट पाहिजे तर तो 5 डिव्हिजिबल आहे. 10च्या नुसार काय तर आपल्याला फक्त युनिट प्लेसला आपल्याला 0 हा प्रेझेंट पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की हा डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. बघा आता फर्स्ट नंबर दिला आपल्याला 15. 2च्या डिव्हिजन टेस्टनुसार काय तर आपल्याला 0 2 4 6 8 हे नंबर पाहिजे तर याच्या प्रेझेंट आहे का तर नाही आहे म्हणून आपण याला कॅन्सल करू. म्हणजे हा 2 डिव्हिजिबल नाही आहे. आता 5च्या डिव्हिजन टेस्टनुसार काय म्हटलं आपल्याला तर युनिट प्लेसला आपल्याला 0 आणि 5 नंबर पाहिजे तर इथे आपल्याला 5 प्रेझेंट आहे म्हणून आपण काय म्हणणार तर हा 5 डिव्हिजिबल नंबर आहे. बरोबर. आता 10च्या डिव्हिजन टेस्टनुसार आपल्याला युनिट प्लेसला काय पाहिजे तर हा फक्त 0 प्रेझेंट पाहिजे.
तर इथं तर 5 आहे, इथं 10 आहे, म्हणजे याचा अर्थ काय, हा 10 डिव्हिजिबल नाही आहे. ठीक आहे. बघा सेकंड आपला 13 नंबर दिलेला आपल्याला. 2च्या डिव्हिजल टेस्टनुसार बघितलं तर याला युनिट प्लेसला 0 प्रेझेंट आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की हा 2 डिव्हिजिबल आहे. 5च्या डिव्हिजल टेस्टनुसार काय पाहिजे, तर आपल्या युनिट प्लेसला 0 आणि 5 प्रेझेंट पाहिजे, तर इथं आपला 0 प्रेझेंट आहे, म्हणजे हा 5 सुद्धा डिव्हिजिबल आहे. त्याच्यानंतर 10च्या डिव्हिजिबल टेस्टनुसार युनिट प्लेसला आपल्याला 0 पाहिजे, तर आपल्या युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे हा 10 सुद्धा डिव्हिजिबल आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबर दिला 34. युनिट प्लेसला आपला 34 नंबर आहे, युनिट प्लेसला इथं 4 दिसत आहे आपल्याला, म्हणजे हा नंबर 2 डिव्हिजिबल आहे. का, कारण की 0, 2, 4, 6, 8 नंबर पाहिजे आपल्याला, तर 4 प्रेझेंट आहे, म्हणजे हा 2 डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. आता 5च्या डिव्हिजल टेस्टनुसार आपल्याला 0 आणि 5 पाहिजे, तर याच्यात तर फक्त 4 आहे, म्हणजे हा सुद्धा याने जाणार नाही. ठीक आहे. आणि जर 5ने जात नसेल तर 10ने सुद्धा. 4मध्ये बघा 46 नंबर दिलेला आपल्याला, युनिट प्लेसला 6 आहे, म्हणजे 2 डिव्हिजिबल आहे, पण 5 आणि 10 डिव्हिजिबल राहणार नाही, कारण की युनिट प्लेसला आपल्याला 0 आणि 5 पाहिजे, तर तो दोन्ही याच्यात प्रेझेंट नाही आहे आपला. फिफ्थ बघा 55 नंबर दिलेला आहे. 2च्या डिव्हिजल टेस्टनुसार आपल्याला पाहिजे 0, 2, 4, 6, 8, आणि इथे तर 5 आहे, म्हणजे हा 2 डिव्हिजिबल नाही आहे. बरोबर. त्याच्यानंतर 5च्या डिव्हिजल टेस्टनुसार आपल्याला 0 आणि 5 पाहिजे, तर हा 5 डिव्हिजिबल आहे, कारण की इथे युनिट प्लेसला आपला 5 आला. बट 10ने हा डिव्हिजल राहणार नाही, कारण की इथे 5 आहे, आपल्याला फक्त 0 पाहिजे, म्हणजे हा जाणार नाही. इथे 6मध्ये आपल्याला विचारला 63 नंबर दिलेला आहे, तर 0ने सुद्धा जात नाही, 5ने पण जात नाही, आणि 10ने सुद्धा जात नाही, म्हणजे हे तिन्ही सुद्धा काय तर कॅन्सल होतं. 0 प्रेझेंट आहे, म्हणजे 2 डिव्हिजिबल आहे, 5ने सुद्धा डिव्हिजिबल आहे, आणि 10ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. त्यानंतर आहे 8 नंबरचा आपला 84 नंबर आला. बरोबर. 2 डिव्हिजिबल आहे, बट 5 आणि 10 डिव्हिजिबल राहणार नाही. ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन.